नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। 8 क्रायटेरियाज अत्यंत महत्त्वाचे आहेत। पहिलं म्हणजे सोर्स ऑफ ऑइल। ते ऑइल कशापासून बनवलंय? बियांपासून, फळांपासून का इतर कुठल्या प्रकारापासून? दुसरं आहे सोर्स किंवा ओरिजिन ऑफ कन्झ्युमर, म्हणजे ती व्यक्ती जी त्या तेलाचं सेवन करणार आहे तिचा जन्म कुठल्या प्रदेशात झालाय, कुठल्या वातावरणात ती राहतीये, लहानपणापासून तिला काय साथमी आहे। तिसरा महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे वे ऑफ एक्स्ट्रॅक्शन, एक्स्ट्रॅक्शन मेथड, कशा पद्धतीने ते तेल काढलंय, म्हणजे रिफाइंड, फिल्टर्ड का कोल्ड प्रेस्ड। चौथं म्हणजे पर्पज ऑफ ऑइल, कशासाठी वापरणार आहोत आणि त्या ऑइलचा स्मोक पॉइंट काय आहे, म्हणजेच त्यानुसार ठरणारे कुठलं तेल कधी वापरायचं ते। पाचवं महत्त्वाचं म्हणजे त्या तेलाचं कॉम्पोजिशन, त्यात पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या तेलाचा कॉम्पोजिशन। सहावा मुद्दा आहे प्रकृतीचा विचार। सातवा मुद्दा आहे हॉर्मोनल किंवा हेल्थ स्टेटस काय आहे तुमचं, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत का, आणि आठवा मुद्दा कॉस्ट फॅक्टर। चला तर मग बघूया एकेका क्रायटेरियाबद्दल। सगळ्यात पहिला क्रायटेरिया सोर्स ऑफ ऑइल, म्हणजे ते तेल सीड्स किंवा नट्सपासून काढलंय का फ्रूटपासून एक्स्ट्रॅक्ट केलंय का इतर कुठल्या पार्टपासून। ह्याच्यामध्ये सीड्सपासून म्हणजे शेंगदाणा, तिळाचं तेल, सरसोचं तेल, सॅफ्लॉवर किंवा सनफ्लॉवर ऑइल हे नट्स किंवा सीड्सपासून बनतात। फ्रूटपासून म्हणजे ऑलिव्ह ऑइल, कोकोनट, ॲव्होकाडो, आणि इतर ह्याच्यामध्ये कॉर्न आणि राईस ब्रान जे भुशापासून काढलं जातं। हे ठरवताना लक्षात ठेवा, सीड्स किंवा नट्सपासून मिळवणारी ऑइल्स आर ऑलवेज बेटर दॅन व्हेजिटेबल ऑइल्स। याचं कारण बियांपासून किंवा नट्सपासून त्या मनाने इझिली एक्स्ट्रॅक्ट करता येतं, म्हणून कमीत कमी प्रोसेसिंगमध्ये हे बनतं। अदरवाईज राईस ब्रान की भुशापासून तेल जर बनवायचं आहे तर त्याच्यावर प्रचंड जास्त प्रमाणात हीट आणि मेकॅनिकल कॉम्प्रेशन करून मगच ते तेल एक्स्ट्रॅक्ट करता येतं, त्यामुळे त्यातले न्यूट्रियंट्स पण कमी असतात, बऱ्यापैकी लॉस होतो। हीटचा खूप परिणाम झाल्यामुळे फ्री रॅडिकल्स किंवा असं तयार होण्याचं प्रमाण जास्त असतं। त्याउलट नट्स किंवा सीड्सपासून जी तेलं तयार केली जातात त्यावर प्रोसेसिंगही कमी असतं, त्याच्यातले न्यूट्रियंट्स टिकून राहतात, ओमेगा 3, ओमेगा 6 किंवा ओमेगा 9 हे मिळायला जास्त सोपं असतं। दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे सोर्स किंवा ओरिजिन ऑफ कन्झ्युमर, म्हणजे जी व्यक्ती आपण ते खाणार आहोत, आपण कुठे जन्मलोय, आपण कुठे वाढलोय, आपल्या प्रदेशात काय चांगलं उगवतं आणि काय त्या वातावरणाला सूट करतं। मी म्हणल्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये जिथं बऱ्यापैकी थंडी पण असते अशा ठिकाणी सरसोचं तेल मिळतंही आणि पचतं पट्टही। साऊथ इंडियामध्ये कोकोनट ऑइलची गरज असते, कारण क्षारीय वातावरण असतं, किनारपट्टी आहे, क्षारीय जमीन आहे, त्यामुळे तिथे कोकोनट ऑइलचा आवर्जून वापर करावा। आणि मध्य भारतामध्ये शेंगदाणा तेलाचा वापर जास्त केला जातो, याचं कारण तिथं ते उगवतातही आणि पचतात, रुचतातही। यामध्ये रुचणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण लहानपणापासून आपण जे खात आलोय त्याचा अरोमा आणि त्याची टेस्ट हे आपल्याला साथमी असते। अचानक एकदम सरसोचं तेल वापरायला सांगितलं तर ते तेवढं अडॉप्ट प्रत्येकाला होईलच असं नाही। आणि मघाशी म्हणल्याप्रमाणे जर तुम्ही खूप काळासाठी जर आता स्थलांतरित झाला असाल तर तिथल्या लोकल एन्व्हायरमेंटचा विचार करून आणि तुमच्या जीन्सचा एकत्रित विचार करून मग तेलाची निवड करावी। असं बघा, इटलीतल्या वातावरणात ऑलिव्हज उगवतातही आणि तिथल्या वातावरणाला ते वापरताही येतात, अर्थात त्यांची कुकिंग मेथड पण वेगळी आहे। सॅलड ड्रेसिंगमध्ये ऑलिव्ह ऑइलच्या जागी सरसोचं तेल चांगलं वाटेल का, आणि चकली तळायला ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल आवडेल का हो? नक्की याचा विचार करा। तिसरा अत्यंत महत्त्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे एक्स्ट्रॅक्शन मेथड, कुठल्या पद्धतीने आपण ते तेल मिळवतोय, रिफाइंड आहे, फिल्टर्ड आहे, हायड्रोजनेटेड आहे, कोल्ड प्रेस्ड आहे का एक्स्ट्रा व्हर्जिन। रिफाइंड हे तेल हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये खूप मेकॅनिकल केमिकल प्रोसेसिंग करून खूप हीट देऊन तेल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं। हे मॅन्युफॅक्चररसाठी उत्तम आहे, कारण भरपूर प्रमाणात तेल मिळतं, त्याची शेल्फ लाईफही जास्त असते आणि त्यामध्ये स्वस्त असतं, व्यवस्थित भरपूर मिळतं। पण कन्झ्युमरचा विचार कराल, खाणाऱ्या व्यक्तीचा विचार कराल तर रिफाइंड ऑइल अत्यंत वाईट। याचं कारण सांगते, जेव्हा खूप जास्त हीट दिली जाते, मेकॅनिकली प्रेस केलं जातं, कॉम्प्रेस केलं जातं, तेव्हा त्यातले न्यूट्रियंट्स, त्याची चव, त्याचा ओरिजिनल फ्लेवर सगळंच कमी होतं आणि मग त्यांना जाहिरात करावी लागते फॉर्टिफाईड विथ व्हिटॅमिन्स अँड न्यूट्रियंट्स आणि सगळंच।
रिफाईंड ऑइल तयार करताना त्यातले नॅचरल न्यूट्रियंट्सही त्याची स्ट्रक्चर बदलतं आणि टॉक्झिक सबस्टन्सेस तयार होतात. त्यामुळे प्लीज रिफाईंड ऑइल टाळाचं. मग फिल्टर्ड ऑइल चालेल का? तर हो, फिल्टर्ड ऑइलमध्ये सुद्धा सिंगल फिल्टर्ड चालेल. डबल ट्रिपल फिल्टर्ड ऑइल पुन्हा तेच झालं ना, न्यूट्रिशन कमी झालं त्यातलं. सिंगल फिल्टर्ड सुद्धा का? तर ज्या फिजिकली असणाऱ्या ज्या काही त्याच्यातल्या पार्टिकल्स आहेत किंवा इम्प्युरिटीज आहेत त्या कमी होण्यासाठी गाळण प्रक्रिया हे चांगलं आहे, हरकत नाही. पण ते करताना त्या मानाने कमी प्रमाणात हीट किंवा केमिकल एक्स्ट्रॅक्शन कमी केलं जातं. त्यामुळे रिफाईंडपेक्षा फिल्टर्ड सिंगल फिल्टर्ड ऑइल कधीही चांगली. अर्थात त्याच्यात थोडासा चव, रंग, वास थोडा स्ट्रॉंग असतो रिफाईंड ऑइलपेक्षा, पण ज्यांना ती नीट सवय असते आणि त्यांनी ती करून घ्यावी असं मी म्हणेन. त्यामुळे सिंगल फिल्टर्ड ऑइल वापरायला उत्तम. त्या मानाने त्याच्यात न्यूट्रिशन टिकून असतं. विशेषतः शेंगदाणा तेल हे फिल्टर्ड ऑइलमध्ये नक्की चांगलं मिळतं. तिसरा प्रकार एक्स्ट्रॅक्शनचा म्हणजे हायड्रोजनेटेड. दॅट इज वर्स्ट. याचं कारण त्याच्यात मुळात रिफाईंड ऑइल करून घेतात. म्हणजे केमिकल प्रोसेस, मेकॅनिकल प्रोसेस झाली, त्याच्यावर ते हायड्रोजनची प्रक्रिया करतात, हायड्रोजनेशन. आणि त्यामुळे ट्रान्स फॅट नावाचा जो प्रकार आहे फॅटचा तो त्याच्यामध्ये असतो. याचं उदाहरण म्हणजे डालडा आणि मार्जरीन. हे प्लीज टाळा. कुठल्याही स्वरूपात तळणासाठी सुद्धा डालडा घरात आणू नका, मार्जरीन वापरू नका. आणि म्हणूनच बेकरी आयटम सुद्धा कमी वापरा, कारण त्याच्यामध्ये पाम ऑइल, डालडा किंवा मार्जरीन याचा सढळ हाताने वापर केला जातो. पाम ऑइल हे अत्यंत अहितकर आहे आपल्या शरीराला आणि अनेकदा जे बाहेरचे चिप्स येतात ते तुम्ही नीट वाचाल तर ते बऱ्याचदा पाम ऑइलमध्ये तळलेले असतात. त्यामुळे प्लीज हा प्रकार टाळा. चौथा प्रकार आहे ते म्हणजे कोल्ड प्रेस्ड ऑइल. जे घाण्यावरचं, कच्ची घाणी आपण म्हणतो किंवा घाण्यावरची तेलं ही सर्वात उत्तम. आणि जर कुठे तुमच्या लोकल एरियामध्ये कोणी असेल की जे तुमच्या समोर तेल काढून देतं तर त्या इतकं उत्तम काही नाही. अर्थात ह्याच्यामध्ये एक फरक असा असतो की लोखंडी घाणा वापरू का लाकडी घाणा वापरू, तर हे थोडंफार ब्रँडिंग आहे. कारण लाकडी घाण्यावर तेवढं प्युअर एक्स्ट्रॅक्ट एवढं मिळण्या इतकं बऱ्याचदा परवडत नाही. याचं कारण त्यातनं खूप कमी प्रमाणात येतं. मग एक वेळ लोखंडी घाणाही चालेल, पण किमान ते ऑइल रिफाईंड नसावं आणि हायड्रोजनेटेड नसावं, एवढं तरी नक्की एन्श्युअर करा. मी पुन्हा म्हटलं तसं कच्ची घाणी सरसो तेल खूप फेमस आहे किंवा तसंच शेंगदाणा तेल बऱ्यापैकी लाकडी घाण्यावर, लोखंडी घाण्यावर मिळतं. खोबरेल तेल पण मिळतं घाण्यावरचं. ते आवर्जून वापरा, कारण त्याची जरी किंमत जास्ती असली तरी त्याच्यात न्यूट्रियंट्स टिकून असतात. फक्त त्याचा रंग आणि वास थोडासा जरा उग्र असतं. काही वेळेला सगळ्यांना ते लगेच पचेल रुचेल असं नाही, पण त्याची चांगल्या गोष्टींची सवय करून घ्या. अनेकदा कोल्ड प्रेस्ड ऑइल हे विकणाऱ्याला परवडत नाही, कारण कमी एक्स्ट्रॅक्शन होतं, त्याची शेल्फ लाईफही कमी असते आणि बऱ्यापैकी महाग असतं. पण आपल्या आरोग्याचा विचार कराल तर एवढं इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. आणि व्हर्जिन ऑइल किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल, तर मुळात ऑलिव्ह ऑइलचे एक्स्ट्रा व्हर्जिन, व्हर्जिन, प्युअर किंवा ब्लेंड अशा लाईट अशा प्रकारचे 4-5 प्रकार येतात. त्यातलं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल जे असतं ते अजिबात कधीही कुकिंगसाठी वापरायचं नसतं, रॉ केवळ वापरायचं असतं. म्हणजे सॅलड ड्रेसिंग किंवा कच्चं वापरण्याचं तेल येते कशावरही घालायला. इटालियन कुकिंग बघाल तर त्याच्यामध्ये सॉते करणं, पास्ता, पिझ्झामध्ये थोड्याशाच प्रमाणात तेल जे वापरलं जातं तेव्हा ते ब्लेंड केलेलं ऑइल वापरतात, जे प्युअर ऑलिव्ह ऑइल म्हणून आपल्याकडे मिळतं. ते रिफाईंड आणि व्हर्जिनचं मिक्स असतं. एक्स्ट्रा व्हर्जिन प्रचंड महाग असतं आणि ते केवळ रॉ वापरण्यासाठी, त्याला कधीही हीट करू नये, त्याचा स्मोकिंग पॉईंट खूप कमी असतो. पुढचा अत्यंत महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला तेल कशासाठी वापरायचंय आणि मग त्या ऑइल्सचे स्मोक पॉईंट काय आहेत. स्मोक पॉईंट म्हणजे जेव्हा तेल जळून धूर यायला लागतो त्याच्या अलीकडचा पॉईंट. आपल्याला ह्याच्या पलीकडे कधीच जायचं नाहीये, कारण जर धूर यायला लागला, तेल जळलं तर त्याच्यात फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे हृदयासाठी वाईट आहेत, कॅन्सर कॉझिंग आहेत, कार्सिनोजेनिक आहेत. मग तुम्ही कशासाठी तेल वापरणार आहात याच्यावर ठरतं कुठलं तेल चांगलं. जर मला डीप फ्राईंग करायचं असेल, शॅलो फ्राय करायचं असेल, तडका द्यायचा असेल किंवा फोडणी देऊन भाज्या करायला, दाल करायला, आपल्या भारतीय पद्धतीच्या कुकिंगसाठी वापर करायचा असेल तर त्यासाठी देशी गाईचं तूप म्हणजे घी सर्वात उत्तम, पण तिळाचं तेल, शेंगदाणा तेल, सरसो तेल, क्वचित खोबरेल तेल, मग राईस ब्रान किंवा सनफ्लॉवर, सॅफफ्लॉवर ही तेलं वापरायला हरकत नाही. पण एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल हे भारतीय कुकिंगसाठी, तडका देण्यासाठी किंवा डीप फ्राईंगसाठी कधीही वापरू नये. मग ते कशासाठी वापरायचं तर रॉ सॅलड किंवा रॉ वापरायचं असेल तेल तर अशा वेळेस
ही एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल्स वापरायला हरकत नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा किंवा क्रायटेरिया म्हणजे त्याचं कॉम्पोजिशन काय, कुठल्या प्रकारचे फॅटी ॲसिड्स त्याच्यामध्ये आहेत. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे म्युफा हे बऱ्याचदा गुड कोलेस्ट्रॉल HDL जे आहे ते वाढवतं, LDL कमी करतं, म्हणून अनेक जण ह्याचा भरपूर प्रमाणात प्रचार प्रसार करतात. मग शेंगदाणा तेल, अवाकाडो, कॅनोला आणि कोकोनट अशा ह्याच्यामध्ये हे आहे. प्युफा म्हणजेच पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स ही पण आहेत, ती ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 ह्याच्यानी बऱ्यापैकी रिच असतात. मग ती कशा कशात मिळतात, तर सनफ्लॉवर, सॅफ्लॉवर, फ्लॅक्सीड्स म्हणजे जवस, वॉलनट, राईस ब्रान, सोया, कॉर्न आणि फिशमध्ये. पण ह्यासाठी ही तेलं पूर्ण स्वतः कुकिंगमध्येच वापरायला पाहिजे का, तर नाही, कारण ते थोडं लिमिटेड स्वरूपात वापरण्याची तेल आहेत. मग बदाम तेल असेल, वॉलनट ऑइल असेल किंवा जवसाचं तेल असेल, हे चटणीवर घेण्यापुरतं किंवा पोळीला मध्ये लावण्यापुरतं इतपतच वापरावं. बदामाच्या तेलात स्वयंपाक करू नये. आपल्याकडे शिऱ्यावर किंवा पोळीवर, भाकरीवर थोडंसं बदाम तेल तुम्ही बाळांची किंवा मुलांची बुद्धी वाढावी म्हणून घालणार असाल तर हरकत नाही, पण हे करताना ऑक्टोबर हीट किंवा उन्हाळा लक्षात घ्या, त्यांचे गुण लक्षात घ्या आणि मगच तेल वापरा. आणि म्हणूनच पूर्णपणे स्वयंपाकात राईस ब्रान किंवा सनफ्लॉवर किंवा सॅफ्लॉवर तेल अख्खी स्वयंपाक करण्यासाठी वापरण्याची गरज नाही. कधीतरी आलटून पालटून मध्ये वापरली तर ठीक आहे. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स म्हणजे SFA ह्याबद्दल तर प्रचंड गैरसमज आहेत. म्हणजे पूर्वी असं होतं की देशी तूप, बटर आणि कोकोनट ऑइल ह्याच्याबद्दल बॅन, विषासारखे आहेत ते, कोलेस्ट्रॉल, LDL HDL वाढवतात, हे अगदी वाईट आहे, पूर्णपणे बंद करा. आणि आता अमेरिकेत उलटं फॅड आलंय की कोकोनट ऑइल रोज 20 ते 40 ml प्यायला पाहिजे, मग तूप 3 ते 4 चमचे खाल्लं पाहिजे आणि मग एकदम तूप 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 किंवा कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल इतकं की कॉफीत घालून पितायत. तर कुठलंही एक्स्ट्रीम वाईट. आपल्याकडे तूप किंवा कोकोनट ऑइल हे आपल्या आहारात नक्की वापरायला सांगितले आणि ते प्रमाणात, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनेच ही सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आपल्या शरीरात गेली पाहिजेत. म्हणजेच खोबरेल तेलाचा वापर साऊथ इंडियन डिशेसमध्ये किंवा चटण्यांमध्ये करा, कॉफीत नको. आणि तसंच जर ऑलिव्ह ऑइल वापरायचं असेल तर ते इटालियन सॅलड्स किंवा ड्रेसिंगमध्येच वापरा. आणि हे सगळं करताना प्रकृतीचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा तोच आहे, आपली प्रकृती काय. खूप पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला जर सरसोचं तेल दिलं किंवा करडईचं तेल दिलं तर ते उष्ण पडणारच. मुळात एक सांगा असं वाटतं, अनेक जणांमध्ये सध्या फॅड आहे ते करडईचं तेल वापरण्याची आणि त्याच्याने अनेकांना पित्ताचा त्रास होतो. मुळात करडईचं तेल हे त्रिदोषकारक आहे, 3ही दोष बिघडवणार आहे. त्यामुळे शक्यतो करडईच्या तेलाचा खूप प्रमाणात आपल्या आहारात वापर करू नये. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर वाताची प्रकृती असेल तर तेल हे तुमच्यासाठी परम औषध आहे, कुठलंही तेल. कारण वृक्ष गुणाच्या विरुद्धात स्निग्ध गुण असणारं कुठलंही तेल तुम्हाला उपयुक्तच आहे. त्यातही तिळतेल विशेषतः. पण तिळतेलाचा वापर आपल्याकडे बाह्यतः म्हणजे मसाजसाठी जास्त केला जातो. अर्थात काही रेसिपीजमध्ये तिळतेलाचा वापर आहारातही करता येतो. बऱ्याचदा चायनीज पदार्थांमध्ये तिळतेलाचा वापर आहारात केला जातो, तोही करून बघायला हरकत नाही. अर्थात ऋतू आणि प्रकृतीचा विचार करून. मुळात कफ प्रकृतीच्या लोकांना तेल कमी पुरतं किंवा त्यांनी कमीच वापरावं, कारण त्यांना तेवढ्या स्निग्धतेची गरज नसते. मुळात त्यांची प्रकृती स्निग्ध असते. आपल्याकडे पारंपरिक काही पदार्थांमध्ये आवर्जून कच्च्या तेलाचा वापर केला जातो. म्हणजे काही वेळा चटण्यांवर असेल, कांद्याच्या पातीचा घोळणा असेल किंवा पोह्याचा डांगर असेल, अशात वरनं कच्चं तेल काही जण घेतात, गव्हाच्या चिकाबरोबर घेतात. तर थोड्याफार प्रमाणात कच्चं तेल सुद्धा आपल्या आहारात घेतलं तरी चालू शकेल. अर्थात अतिरेक टाळा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जवसाचं तेल किंवा बदाम तेल, अक्रोड तेल ही बऱ्यापैकी पोटंट आणि खूप स्ट्रॉंग तेल आहेत. त्याचा वापर मर्यादेत केला तर त्याचे गुण मिळतील, अतिरेक झाला तर तोटे नक्की सहन करावे लागतील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा क्रायटेरिया आहे तो म्हणजे आपल्या शरीरातले हॉर्मोनल बॅलन्स कसा आहे. म्हणजे PCODचा त्रास असेल, थायरॉइड असेल, इन्शुलिन रेझिस्टन्स असेल, तर अशा कंडिशन्समध्ये स्पेसिफिकली ओमेगा 6 जर गेलं तर त्यामुळे इन्फ्लेमेशन वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच अशांनी राईस ब्रान, सोया आणि सनफ्लॉवर ऑइल टाळावं. मग आवर्जून काय चालेल तर आपलं शुद्ध देशी घी किंवा तूप, तिळाचं तेल, शेंगदाणा तेल याचा वापर करायला हरकत नाही. क्वचित सरसो, खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑइल सुद्धा चालेल.
आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कॉस्ट. स्वस्त ते मस्त असं खरंच नसतं. कारण जे स्वस्त मिळतंय, ज्याची जाहिरात खूप केली जाते, ते आपल्या आरोग्याला तेवढं हितकर नक्कीच नसतं. म्हणूनच पाम ऑइल, मार्जरीन किंवा डालडा हे कंप्लीट टाळा आणि तसंच रिफाईंड ऑइल सुद्धा टाळा. मग महाग ते सगळं बेस्ट का? म्हणजे मग मी हजार रुपयाचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलच वापरू का? तर असंही नाही. उगाच ब्रँडच्या मागे लागू नका, जाहिरातींना भुलू नका. आणि म्हणूनच सांगावंसं वाटतं, सिंगल फिल्टर्ड ऑइल किंवा घाण्यावरचं तेल म्हणजे कोल्ड प्रेस्ड ऑइल यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा. थोडं महाग असेल, पण तुमच्या आहारासाठी ते जास्त हितकर आहे. बऱ्याचदा पेशंटला सांगावंसं वाटतं, की आजारी पडून ट्रीटमेंटवर खूप पैसे खर्च करण्यापेक्षा वेळेत आपल्या आहाराबद्दल, आरोग्याबद्दल थोडं सजग राहा. जाहिरातींच्या मागे पळू नका, ब्रँडेड या गोष्टीच्या मागे पळू नका. किंबहुना ब्रँडेड वस्तू, दागिने, कपडे ह्यापेक्षा आपली हेल्थ, आपलं आरोग्य हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच या 8 क्रायटेरियाचा विचार करा, तुमच्यासाठी योग्य ते तेल निवडा आणि शेवटी तुमच्या आहारात, स्वभावात आणि आयुष्यात हा स्नेह टिकून राहावो हीच सदिच्छा. स्टे फिट, स्टे हेल्दी.